बजाज नगर पुलिस थाना क्षेत्र में एक ऑनलाइन धोखाधड़ी का मामला सामने आया है। आरोपी ने जालसाजी कर एक व्यक्ति के बैंक खाते से 49,499 रुपए निकाल लिए। प्राप्त जानकारी के अनुसार फिरियादी का बेटा अपने पिता को 1 लाख रुपए ट्रांसफर कर रहा था, लेकिन तकनीकी समस्या के कारण पैसे ट्रांसफर नहीं हो पा रहे थे। बेटे ने यह जानकारी अपने पिता को दी। इसके बाद फिरियादी ने गूगल पर बैंक का टोल फ्री नंबर सर्च किया। थोड़ी देर बाद उन्हें एक फोन आया। फोन करने वाले व्यक्ति ने खुद को बैंक कर्मी बताते हुए कहा कि आपके खाते में से पैसे ट्रांसफर होने में समस्या आ रही है। उसने फिरियादी को एक लिंक भेजी और उसे ओपन करने के लिए कहा। जैसे ही फिरियादी ने लिंक ओपन की, उनके बैंक खाते से 49,499 रुपए की निकासी हो गई। फिरियादी की शिकायत पर बजाज नगर पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। जय हिंद। पोलीस स्टेशन बजाज नगर येथे दिनांक 25/8/2025 रोजी तक्रारदार नामे हरेंद्र पांडे हे आले आणि त्यांनी तक्रार दिली की दिनांक 20/8/2025 रोजी त्यांचा मुलगा त्यांच्या अकाउंटमध्ये 1 लाख रुपये ट्रान्सफर करीत होता, पण त्याच्यामध्ये ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत नव्हतं आणि त्याची माहिती त्यांनी त्या मुलांनी तक्रारदार यांना दिली। तक्रारदार यांनी मग गुगलवरती सर्च करून बँकेचा हेल्पलाईन नंबर सर्च केला, त्याच्यावर कॉल केला। त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना एका नंबरवरून कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा एक टेक्निकल इश्यू आहे, तर तुम्हाला एक आम्ही लिंक पाठवत आहोत .apk असलेली, तर ती लिंक ओपन करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। यावरून त्यांनी ती लिंक ओपन केली, तर थोड्या वेळानंतर त्यांच्या अकाउंटमधून 49,499 रुपीज डिडक्ट झाले। मग याबाबत त्यांनी बँकेला विचारपूस केली, असं तेव्हा त्यांना माहित झाले की त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे आणि अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी त्यांची 49,499 रुपयांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार त्यांनी आपल्या इथे दिली बजाजनगर पोलीस स्टेशनला आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला। याद्वारे आपल्याला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण कुठल्याही आपल्या बँकेसंबंधी काही व्यवहारासंबंधी आपल्याला काही समस्या निर्माण झाली तर आपण डायरेक्ट बँकेमध्ये जावं आणि तिथून कस्टमर केअर नंबर घेऊन मग त्यावर संपर्क करावा। बऱ्याचदा गुगलवर लिंक नंबर हे चुकीचे असतात, फ्रॉडस्टर लोकांचे असतात, तर त्यावर आपण कॉल करू नये किंवा अशी कुणीही काही लिंक पाठवली तर ती लिंक आपण ओपन करू नये, त्यामुळे आपला मोबाईल हॅक होतो आणि आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो। तर या बाबतीत आपण सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, जेणेकरून आपल्यासोबत असला प्रकार घडणार नाही आणि सायबर चोरट्यांना वावून मिळणार नाही। सर, हे जे फिर्यादी आहे काय काम करते? काय फिर्यादी हे आपल्या नागपूर मेट्रोमध्ये डायरेक्टर फायनान्स या पदावर कार्यरत आहे। इन BCN न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।